प्रमुख पाहुणे आणि आदरणीय गुरुजन वर्ग व सर्व मान्यवरांचे तसेच माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून त्याला एक लागले तरी काय झालं सत्सरांनी करीतो हे नमन स्वागतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम थोर भाग्य उजळले थोर गुरुजन आम्हाला लाभले अमृतमय हे भाग्य उजळले गुणवंतांधनवंत स्वागतम आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडा अन साहित्य नगरी साहित्य नगरी ज्ञान विज्ञानाने घडितो भविष्य हे मधुबन स्वागतम स्वागतम मान्यवर स्वागतम
बऱ्याच कारणास्तव आपण आपल्या मित्रांपासून शिक्षकांपासून दुरावतो, मग त्यांना भेटावंसं वाटतं. सर्वांनाच एकत्र भेटता करिअरच्या मागे धावत असताना स्नेहाचे असे 4 क्षण कधीतरीच वाटत गेलो तरी शाळा आमची शान आहे. हर्ष मनात मावेना, मिळे आठवणींना उजाळा, असा हा आगळा वेगळा आहे मैत्रीचा सोहळा. तर घ्यावे पुन्हा वाटे लहान व्हावे, पाठीवरती दप्तर घ्यावे. आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं, एक एक वर्ग पाहून मन अगदी भरून आलं. ते दिवस पुन्हा जगेल आता कुठ्याबरोबर खूप काही शिकायला मिळालं. गुरु शिष्यांचं घट्ट नातंही मिळालं. मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही नाही. कधीतरी बोलणं व्हावं, पण सुख दुःखात साथ देण्याची जाणीव व्हावी, ही झाली खरी मैत्री. सर्व गुरुजन वर्ग, सजली अवधींची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यावर मनात भरली स्फूर्ती. शिक्षकांचे योगदान हे केवळ आज ज्या क्षणाला मी मागे वळून पाहते त्या प्रत्येक, आम्ही आज कुठेही असलो, कुठल्याही पदावर असलो तरी आपल्या शाळेचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि माझे 2 शब्द संपवते. आणि 2 शब्द तुमच्या पुढे मांडतो. हा जो स्नेहमिलन सोहळा आहे, यामध्ये सहभाग घेतला, सर्वांनी एकत्र आलात. यामध्ये परमेश्वर तुपे आणि माणिक यांनी मला, तर त्यांना माझ्या परीने जितकं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व मुलांना 2 शब्दातच सांगतोय की जे तुम्ही आता हे स्नेहमिलन ठेवलंय, जसा गुरूंचा आदर केला तसा आईवडिलांचा, भावा बहिणींचा आणि आपल्या व्यवस्थित होणार आहे. कारण काय झालं, मधल्या टप्प्यामध्ये थोडंसं आपण 50% ऱ्हास झाला, परंतु आता थोडा हळूहळू वरच्या पातळीवर सुद्धा बदल होत आहे. म्हणून आपण संस्कृती जपावी आणि एकमेकांचं मन जीवनामध्ये कधी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. नंतर प्रत्येकालाच जाणं आहे, परंतु कधी कधी काय होतं, आपला इगो आडवा येतो, आपला स्वाभिमान आडवा येतो आणि तिथं आपण काहीतरी चूक करून बसपूर्वक केली पाहिजे. मी शाळेत असताना सुद्धा तुम्हाला हेच सांगायचो, किंवा आयुष्यामध्ये पुढं आपल्याला काय करावं लागेल. आताच आल्यानंतर भेटल्यानंतर 2 मुलं म्हटले, सर आता आम्हाला पूर्वी कोणते सर सांगत होतो की जर तुम्हाला जे नुसते गोडच बोलत असतील आणि काम कमी करून घेत असतील, तुमच्याकडून संस्कार कमी करून घेत असतील तर ते त्यावेळेस गोड वाटत होतं ना. आता हे जे स्नेहमिलन झालंय हे सर्वांनीच तुम्हाला योग्य वेळा. भांडणाचे प्रकार तर माझ्याकडे येत होते, मारणं हा माझा जन्मसिद्ध कारण फिजिकल टीचर म्हटल्यावर सांगू का, माझ्या त्या रक्तातच म्हणजे तेवढं वेळेलाच मार द्यायचं. माझी पूर्वी पद्धत तशीच होती, आजही तशीच. अगोदर 2 वेळा समजावून सांगणे आणि 3ऱ्या वेळेस फटका दे, आणि मग त्यामुळं भांडणं कमी यायचे. तर ज्या जे काही तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी आल्या असतील आणि पुढचा विचार करून आपलं जीवन यशस्वी जगा. मात्र आता प्रत्येक वेळेस आपल्याला यावं लागेल आणि चैतन्यपुरी भावाचं दर्शन घ्यायला मला इथं यायला भेटलं, त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तुमच्यामुळेच भेटलं नाही. एरवी मी रोडवरून माझ्या काम असताना सुद्धा मी प्रत्येकाला थोडासा आनंद देण्यासाठी इथं आलोय. ठीक आहे, माझे मेवणे रात्रीच येऊन बसलेले, ते म्हणले तुम्ही चालला तर आम्हीच आहे की नाही. तरी तुमची सगळ्यांची परवानगी मागतो आणि तुमच्या जीवनात भरभराटीचं यश येऊ, तुमचं आयुष्य दीर्घायुष्य हो, असंच तुमच्या मनात प्रेम असो, एवढं बोलून माझ्या जीवन. त्यामुळं सगळ्यांची क्षमा आहे की नाही.
त्यामुळे मी अर्धा तास अगोदर आलो होतो. फोटो घालून तुम्ही समोर सासरचं प्रियंका गणेश काळे. मी जालन्याला राहते. माझं 12वीच्या नंतर लग्न झालं आणि आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. आता मी NRB मध्ये जॉब करते सध्या. जालन्यालाच राहिले समर्थनगरला. ते गाडीचं नाव मनीषा शंकर ढोबळे. शिक्षण 12वी झालं. उठवते ते राहते शेतात काम करते. इथे राहते हाऊस वाईफ आहे. मित्रा रमेश पांडुळे. माझं सासरचं नाव मित्रा संदीप जाधव. शिक्षण 12वी. हाऊस वाईफ आहे. सर्वांना नमस्कार. मी अयोध्या मोरे. माझं सासरचं नाव अयोध्या परमेश्वर मरकड. राहणार गोंदी, तालुका आंबट. मी गोंदी. माझं शिक्षण लग्न म्हणजे 12वी झालं आणि लग्न झालं. त्यानंतर BA झालं. आता MA पण कम्प्लीट झालंय आणि मी क्लस्टर म्हणजे आंबट तालुक्यामध्ये CLF मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे जवळपास 14 गावचं काम आहे आणि आता गोंदीमध्ये राहते मी. शिक्षण 12वी झालं. 12वी नंतर लग्न झालं. मी आंबड येथे माझं सासरचं नाव कांजरवान. तिकडचं नाव किरण प्रशांत खडेकर. मी सध्या छत्रपती संभाजीनगरला राहते. नंतर माझं लग्न 12वी 12वी नंतर लग्न झालं. नंतर मी BA केलं. MSW केलं आणि आता सध्या लहान बाळ असल्यामुळे सध्या घरीच आहे. नंतर मग पुढे बाळ मोठं झाल्यावर जॉब करणार. हॅलो कोणती पत्रिका? सासरचं नाव राणी योगेश काळे. राहणार संभाजीनगर. हाऊस वाईफ आहे. मी शिवगंगा संतोष पांडुळे. माझं आत्ताचं नाव शिवगंगा रामराव गोरे. मी छत्रपती संभाजीनगरला राहते. मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय सर आणि हाऊस वाईफ. त्याच्यानंतर MA केलं आणि MA असतानाच माझं मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालं. आता जॉब अगोदर शांत करत होतो. आता माझं नाव कल्याण बालासाहेब ठोंबरे. मी राहणार दांडेगावचं आहे. माझं शिक्षण MA झाले. BA MA LLB LLM आणि आता MSW माझं ॲडमिशन आहे. मी सध्या आता जालना डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये माझी प्रॅक्टिस चालू आहे. 2 वर्ष झालीत माझे. हो फोटोग्राफी. म्हणजे आम्ही दोघं सोबतच फोटोग्राफी शिकलो पाहिजे. त्याच्यानंतर मग माझे मोबाईल शॉपीचा व्यवसाय चालू केला आणि सध्या माझ्याकडे जवळपास 7 मुलं माझ्याकडे कामात. हो सर. शूटिंग वगैरे. हो सर. शिक्षण 10वी. माझा व्यवसाय समर्थ कृषी सेवा केंद्र फर्टिलायझर आणि गावातली पूर्ण पाणी असते आपल्याकडे. तेव्हा सर मी असतो पंचायत जिल्हा परिषद. माझं गाव सूर्य पिंपळगाव. सध्या राहायला मी वाटूरला आहे आणि माझा फोटोग्राफी हा व्यवसाय. माझं वेल्डिंग वर्कशॉपचं दुकान आहे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि त्यानंतर मी ड्रायव्हर म्हणून जॉब करतो. मी एक छोटीशी कविता तुमच्या समोर एक सादर करतो.
शाळा म्हणजे एक आठवण होती मनाच्या गाभाऱ्यातली साठवलेली. शाळा म्हणजे अनुभव होता प्रत्येकाच्या आयुष्यातला एकदा तरी येणार. शाळा म्हणजे मंदिर होतं यशाच्या शिखरावर नेणारे, नम्रतेच्या पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु होते पावलोपावली बळ देणारी, जगन घडवणारी. अशी माझी शाळा होती, अशी माझी शाळा होती. आयुष्यातल्या वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी. अशी माझी शाळा होती. शाळा म्हणजे गोड नातं आहे सगळ्यांचं बांधून ठेवणार. शाळा म्हणजे एक साठवण, मोज मजेची, आनंदाची, कधीही न विसरता येणारी आठवण होती. अशी माझी शाळा होती, अशी माझी शाळा होती. आज आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्या शाळेत आलो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असे आपण एकमेकांना भेटत राहू. धन्यवाद. वेळेचं काम करतो उत्तम खरा लुट्टीला काम करतोय रामनगरला. दांडेगाव ना? हो दांडेगाव. दांडेगाव. मी राहणार पाचन वडगाव. माझं शिक्षण BA झालं. मी आता विनोदराव इंजिनिअरिंग येथे जॉब करतो. अंकुश बबनराव घाटे. माझं शिक्षण MA. मी उतरला राहतो आणि मोजपुरी पोलीस स्टेशनमध्ये चालक पदावर नियुक्त आहे. अरे वा. सय्यद इस्माईल आहे ना? नाही बदली झाली सर. बदली आली का? आपण गेले कधी? हो नाही जाणलं. माझं नाव गणेश शिंदे. मी राहायला उठवत. शिक्षण BCom झालं आहे. सध्या शेती बघतोय. फार्मर रॉयल फार्मर. मी राहणार उठवत. माझी इंजिनिअरिंग झाली आहे आणि डिप्लोमा पण झाला आहे गव्हर्नमेंट कॉलेज पॉलिटेक्निक जालना. आणि मी 7 वर्षापासून ASR डिझाईन इंजिनिअरिंग कंपनी आहे तिथं वर्किंगला आहे आणि ॲज अ पोस्ट सुपरविजन म्हणून आहे. बस थँक्यू. वाळूजमध्ये. माझं नाव माणिक हनुमंत राऊत. राहणार उठवत. माझं शिक्षण BA झालं आहे. आता जर्नलिझमला ॲडमिशन घेतोय मी संभाजीनगरला. जर्नलिझम आणि माझी शॉप आहे रामनगरला. जवळपास ठिकाणी रामनगरला. माझं शिक्षण BSc मायक्रो CGTमध्ये झालेलं आहे. माझी रामनगर येथे स्वराज पॅथॉलॉजी लॅब नावानं लॅब आहे. पुण्यामध्ये जॉबला होतो. 9 वर्ष जॉब केला. त्यानंतर ऑटो घेतला. आता ऑटो चालवतो. कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्ये विमाननगरला. हां. शंकर एकनाथ पांडुळे. माझं पिपरी डुकरी ग्राहक सेवा केंद्र आहे. साई मल्टी सर्व्हिस पिपरी डुकरी. माझं शिक्षण 10वी झालं आणि मी उबोध गावचा रहिवासी आहे आणि जालना NRB कंपनीमध्ये सध्या काम करतो. आणि तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून आल्यात, उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून स्वागत व्यक्त करतो आणि मी माझी जागा. आज सार्वजनिक पण प्रत्येकामागा कामाचा ट्रेस असतो आणि त्या कामाच्या ट्रेसमधून असं एक वेळ काढून सगळे मुलात आलं ना एकत्र. माणसाच्या आयुष्यातला मेन अभ्यास. 12वी झाली, BA केलं. मग BA केल्यावर कळतं की अरे या नाही चाललंय सर. सगळ्यासोबत आता परिचय सर सगळ्यांसोबत आहे. तर मला वाटलं नव्हतं आपल्या इतकं वर्ग मुली येतील आणि वर्ग मित्र येतील म्हणून वाटलं नव्हतं मला. कारण की आता कोणी जॉबला होते, कोणी बाहेर होतं, कोणी पुण्याहून आले. आता मिलिंदला आमचे फोन चालू राहायचे, बाबा तू ये आपल्याला गेट टुगेदर करायचं. त्यानिमित्तानं सगळेच आले. आणि जे नसेल आले त्यांचं काही प्रॉब्लेम असेल काय असेल. आता सप्कान सरांचं मला एक आठवतं वर्गातलं की मला काही इंग्लिश येत नव्हते. पहिला आपला कच्चा प्रॉब्लेम तोच होता. पहिलं सर दाखवायचे, काढायचे आणि त्याच्या खाली ये लिहायचे. माझं फिट राहायचं ते म्हणल्याच्या नंतर हे येतं गड्याचं. तिथून पुढं मी थोडेफार इंग्लिश अक्षर शिकलो. म्हणजे मला पूर्ण नाव माझं येत नव्हतं. 10वीपर्यंत येत नव्हतं माझं पूर्ण. तिथून पुढं मी शिकलो सर. आता थोडंफार चालते आज. परत एक गुगल नाही गुगल
त्याच्यानंतर मग काय शाळेची आता अशी आठवण होती की राजकारण सर राहायचे, पीटी करायचे. मग त्यांच्या टायमात असं व्हायचं की येत नव्हतं काय, त्याच्यामुळे असं केलं की हात वर व्हायचे किंवा मग खाली व्हायचे. खूप रडत यायचे मला, मार तर खावंच लागत होतं. सरनं तर लय आणलेलं आहे मला सरांनी, लहान म्हणून भरपूर आणलेलं आहे सर. सगळ्यात लहान वर्गामध्ये मीच असेल त्यावेळेस. लहान म्हणलं व्यवसायात उतरल्यानंतर एक जिद्द ठेवली सर, अशी जिद्द ठेवली की बाबा मी जिथं कामाला होतो तिथं त्यावेळेस जिद्द ठेवली की माझ्या हाताखाली मुलं राहिले पाहिजे. त्या हिशोबाने माझं व्यवसायातलं जे भरपूर स्ट्रगल करून टाकलं. म्हणजे आता मी माझं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं, कोणाला काही सांगता नाही आलं, काहीच नाही. तर म्हणजे असं वाटलं पण त्यावेळेस मी सरांना वगैरे बोलून लग्नामध्ये, पण लग्न माझं 24 तारखेचं 22 तारखेला लॉकडाऊन लागलं. म्हणजे आपली बॅडलकच म्हणा लागणार. आता त्यावेळेस तर कोणाला सांगता नाही, लॉकडाऊनमध्ये काय 10 लोकांचंच लग्न लावून झालं. घरी मित्रमंडळ नव्हतं, कोणीच नव्हतं लग्नाला. मग त्याच्यानंतर मग परत विचार केला बाबा आता कुणाचं तरी लग्न होईल, एखाद्याचं शिक्षकांची आपली भेट होईल. पण आता काय बाकीच्यांना कसं लग्न केले ते आता असे झाले काय केलं असं. मग अशी अडचण होती. त्याच्यानंतर कुठंतरी भेट होईल असं वाटलं. सूर्य कधी थांबली न दारा, थांबला ना सूर्य कधी थांबली न दारा, कोसळत्या वादळाला कोटला केला. याच पद्धतीने आपण बघतोय की आपलं हे जे दिवस होते, शाळेचे दिवस कधी निघून गेले हे तुम्हाला आता समजतही नाही. लक्षात घ्या की आणि आमचाही तो जो काळ होता, आम्ही नवीन लागलो होतो, नवीन म्हणजे तुमची बॅच नंतर आली. थोडं लकी आहे की त्या दिवशी आम्ही इथं येऊन फराळ केलं होतं आणि मी नेमकी चतुर्थी झाल्यावर स्त्रीही नव्हते. अतिशय साधी अशी आणि पण आम्हाला आवडायची ही शाळा. म्हणजे आम्ही तर या वर्गामध्ये बसायला जागा म्हणजे शाळेला जे हे येतं म्हणजे खालचेच वर्ग नाही तर वरचेही वर्ग. त्यावेळी की हा कोण असेल बाबा, नेमकं काय करतोय, कोणत्या बॅचचा आहे. जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या ज्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलो असे. तुम्हाला शाळेत बोलून आणवायचं या म्हणायचो, आज कोणी न बोलता आले आणि आम्हाला बोलून घेतलं. तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून दिवस. निर्मूलन समितीचा एक कार्यक्रम होता, त्यांनी मला कवितेचं जे आहे तबडे सर बोलले, चव्हाण सर बोलले, मी खरटमल सर होते. यांच्या पिढीतला मी अशा प्रकारे मी इथून गेलो आणि परत आलो. तर अशा प्रकारचं परंतु मी लहान होतो आणि या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये 4 ते 5 सेवेमध्ये आहे. आज तुम्ही एवढा छान पेजेस येतात. पहिल्या पेजेसमध्ये लिहिलेला असतो तो माहीत नसतो आणि मधलं पेज सगळ्या गोष्टी त्यांच्या सेटल्ड असतात. पण ग्रामीण भागातून अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी पुनश्च एकदा तुमचं खरंच परत एकदा मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्यासाठी आम्हाला तुम्ही आवर्जून बोलवलं. दुसरी गोष्ट फोन केले, निमंत्रण पत्रिका छापली आणि पहिल्यांदी तर मला मी मॅडमला एकच बोलले, खरं तर आपण थोडेसे आणखी म्हातारे व्हायला पाहिजे होतं. कारण आम्हालाच असं वाटत नाहीये की आम्ही म्हणजे असं एखाद्या कार्यक्रमाला जावं. कारण आत्ताच माझ्याच शाळेचा कार्यक्रम, मी 10वीत असताना नगर जिल्ह्यात माझी जी शाळा आहे ती 2020 मध्ये आमचा स्नेहमिलन कार्यक्रम झाला. म्हणजे जवळपास वयाच्या 40-42व्या वर्षी मी तो कार्यक्रम अटेंड केला. आणि मग कुठेतरी मुलं मोठी झाली काय कोणीच होऊन नव्हतं. म्हणजे इतके बदल झालेले असतात. आता तरी तुम्हाला कदाचित तुम्ही एक 15 वर्षांनी भेटलायत एकमेकांना, पण तरी पण थोडासा बदल तुम्हाला जाणवला. पण आम्हाला ऍज अ शिक्षक म्हणून तुम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा एकही चेहरा मला आले तर कोणीच क्लिक नाही. सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःच वाचते लक्षात. आणि मग नंतर सेकंड आपण ज्या वेळेला येतोय की चला आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये आपण जर व्यवस्थित राहिलो तर निश्चित काम हे महान आहे. काम कोणतं करतो आपण, प्रत्येक काम हे कसं आहे महानच्यावर आहे. बरोबर आहे. मुलांना तुम्ही जर पुढे नेलं, ठीक आहे आज मी शेती करतोय, मला शिकायला जमलं नाही, पण माझं त्याचं बोलणं ऐकून की आज इतक्या व्यवस्थितपणे ती आज सगळं इतकं मला वाटतं किती 3,500 महिलांचं काम ती स्वतः करते समजा. तर कुठेतरी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना कुठेतरी आयुष्यात पुढे जायचंय, KFCचा फाउंडर तुम्हाला माहित असेल, वयाच्या 65व्या वर्षी त्याने KFC सुरू केलेलं आहे आणि आपण त्या आनंदाने जातो आपण तिथे. लक्षात घ्या.
IIT जाईल किंवा मी पुढे जाईल असं नाही. म्हणून शिक्षण हे आपण बेसिक शिक्षण घ्यायचं असतं. शेवटी तुमच्या कला ज्या आहेत पहिले आल्यावर 25-26 नाही मला नाव आठवत आहे फक्त आता प्रत्यक्ष काय सांगितलं होतं की 16 मुली होत्या 30 मुलं 36 मॅनेजमेंट
नाही एका महिन्यामध्ये जर कार्यक्रम होतोय हा तर असा कार्यक्रम व्हायला 2-3 वर्ष लागून जातात. 2-2 वर्ष आमचं 1 महिन्यामध्ये आमचं पेमेंट पण असं फास्टाला फोन केला.